ओ कारभारी, मला लय वैताग आलाय काय. काय झालंय ग? सकाळपासून तुझा एकही टोमणा मला ऐकायला मिळाला नाही ग. आणि तुझा टोमणा ऐकायला नाही मिळाला तर माझा बीपी वाढतोय. ज्या वेळेस मी अस्वस्थ असते, टेन्शन मध्ये असते, आजारी असते, त्यावेळेस तुम्हाला लय गुदगुल्या भासतात, लय बरं वाटतंय, लय खुश असता आता काय झालं, काय भानगड आहे. ज्यावेळी पहिलं तू चिडचिड करायची का नाही, मला लय राग यायचा. पण हळूहळू तुझ्या स्वभावाची मला सवय लागून गेली. तू जरा शांत बसली, निवांत असली का मलाच कसं तर वाटतंय. अला ही मला तुझं भांडण हवं हवंसं वाटायला लागलंय ग. काय म्हणजे ही जादू आहे का काय मला माहित नाही. पण तू जर का नाही भांडली तर मला करमत नाही. अशी अवस्था आता माझी झाली. त्यामुळं तू ज्यावेळी रागात असते त्यावेळी मला बरं वाटतंय ग. अहो जरा फेकायचं बंद करा. जरा मी चुकून काय शब्द बोलले तर लगेच तुम्ही तांडव करताय, लगेच भांडण करता. आणि आता म्हणताय की सवय झाली आहे मला भांडणाची. ह्या नात्यातली गंमत आपल्याला कळायला पाहिजे ग. उगाचच काहीतरी एखाद्या गोष्टी मनात ठेवायची, एखाद्या गोष्टीचा राग धरायचा, रुसवा धरायचा. असा जर राग धरून बसलो तर ही नातं कडपर्यंत जात नाही ग. तू रागाला गेली तर मी हसवायचा प्रयत्न केला पाहिजे, मी रागाला गेलो तर तू हसवायचा प्रयत्न केला पाहिजे, हसलं पाहिजे, हसवलं पाहिजे, असं आनंदानं जीवन जगायला पाहिजे ग आपण. तर ती कुठंतरी मेळ लागते. 100% आज तुम्हाला मटण खायचंय, तेव्हाच एवढं गोड बोलायला लागला. अगं मटण मासा अंडी ती तर होत राहील, पण नात्यात प्रेम पाहिजे, तेव्हा संसार सुखाचा होईल.